आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही निघालेलो आहोत भारतामध्ये. गार्गी देखील रेडी झाली आहे. तर गार्गी आणि मीच जाणार आहे, कारण गार्गीला सुट्ट्या लागणार आहेत. 2 दिवसावरती आलेल्या आहेत तिच्या सुट्ट्या. तर आमची तयारी देखील झाली आहे, सगळ्यांचं आवरलं आहे. माझ्या मिस्टरांची आंघोळ वगैरे देखील झालेली आहेत आणि रेडी झालेलो आहोत आम्ही. तर 12ची फ्लाईट आहे, परंतु आता सुट्ट्यांचे दिवस आहेत. तर मग त्यांनी सांगितलं की एअरपोर्टला जास्त रश होते. तर बातमीला असं आहे की तुम्ही 4 तास आधीच तिथे पोहोचा. म्हणजे आधी लिमिट असतं की 3 तास पोचायचं असतं कमीत कमी, परंतु त्यांनी आता 4 तासाचं केलेलं आहे. त्यामुळे 12ची फ्लाईट आहे, तर आम्हाला ॲटलिस्ट 8 वाजता तिथं पोहोचावं लागणार आहे. आणि आता 7:15 वाजलेले आहेत. तर आम्ही आता निघूच, आपल्याच कारने जाणार आहोत आणि बॅग देखील पॅक झाल्यात. आणि माझे मिस्टर नंतर येतील. आमच्या गावची मोठी दिंडी सोहळा असतो, तर त्या दिंडी सोहळ्याच्या टायमिंगला त्यांच्या सुट्ट्या असतात, म्हणजे नेहमी ठरलेल्या असतात. तर तेव्हाच आम्ही सुट्ट्या घेऊ. चला तर मग तुम्हाला मी दाखवते आमचा भारतात दुबईकडून भारतात निघालेला प्रवास. आणि गार्गीने एअर होस्टेसचा ड्रेस घातलाय. राहू दे बॅग, पाठीची बॅग ठेवावं लागेल. ते बघ तिथं टिश्यू आहे, तो टिश्यू बॉक्स घे. सपाट असे ठेव, बसू शकतात नंतर 2 बॅगे आहे ना. आणि गार्गीला स्कूल होती है ना गाऊ, पण स्कूल सुट्टी सांगितली आणि 2 दिवसांनी तिला सुट्ट्याच लागणार आहेत. तर ती खूप रडत होती, मला जायचं नाही, मला फ्रायडेला जायचंय म्हणून. परंतु तिला असंच गोड बोलून काढलेलं आहे मी, चल आज सुट्टी सांगितली आहे स्कूलमध्ये, असं तसं. कारण लहान मुलांना कधी कधी असं होतं की स्कूलची जास्त गोडी लागलेली असते शाळेची, आणि तिला असं आहे की शाळा बुडवायची नसते. तिचं शाळेत म्हणजे तिला आवडतं. आणि होमवर्क जर एखाद्या दिवशी विसरला ना, तर एवढी रडते ना, खूप रडते. आणि विसरते तर एखाद्या वेळेला विसरते, असं नाही की नाही. तिला म्हटलं करणार म्हणते आणि एखाद्या वेळेला विसरून जाते. आणि कधी कधी स्कूलवरून आले की लगेच करते, हो ना काऊ. आणि तिचे डोळे सुजलेले आहेत खूप. ॲक्च्युली रात्री तिने डोळे खूप चोळले सर्दीमुळे. तर अजूनही ते काही ओसरलेच नाहीत, अजून जास्त सुजलेले आहेत उलट. आणि पाणी येते त्यातनं. तर बघूयात इंडियाला गेल्यावरती राहिलं तर ठीक आहे, नाही तर तिचे मेडिसिन्स वगैरे आहेत सर्दीचे, ते द्यायला लागतील तिला. सर्दी जास्त नाही आहे त्यामुळे काही मेडिसिन दिले नाही मी, परंतु बहुतेक डोळे चोळते म्हणजे द्यायलाच लागतील. चला तर मग भेटूयात आता एअरपोर्टवरती. आणि आम्हाला एअरपोर्टला सोडून माझे मिस्टर घरी गेले, कारण त्यांना वर्क फ्रॉम होम होतं, तर ऑफिसचं वर्क देखील करायचं होतं. नाही, आणि आमचं लगेज गेलेलं आहे. तर आता आम्ही आमच्या हँड लगेजचं स्कॅनिंग करू आणि त्यानंतरच पुढे निघू. हां हां. आणि गावचे डॅडी त्यांना ऑफिस असल्यामुळे ते काही आले नाही, त्यांना सुट्ट्या नव्हत्या. त्यामुळे मग गार्गी रडत होती डॅडी नाहीत म्हणून. आणि आमचं हँड लगेज देखील झालेलं आहे चेक. गार्गीची तब्येतच व्यवस्थित नाही, गार्गीला सर्दी आणि डोळे सुजलेत तिच्या सर्दीमुळे खूप, आणि सारखी रडते इंडियाला नाही जायचं म्हणून. कारण इकडे पप्पा असतात आणि आत्ता नाही आहेत डॅडी, तर त्यामुळे मग अजून तिला वाईट वाटतंय. आणि AC पण खूप असतो ना, त्यामुळे मग तिचे असं सर्दीमुळे डोळे वगैरे अजून स्वेल करतात.
चला तर आता तिला काहीतरी खायला घालते, म्हणजे खुश होईल ती. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, दुबईमध्ये जगातील सर्वात मोठं एअरपोर्ट आहे. तर त्यामुळे आम्हाला टर्मिनलवरून, म्हणजे एअरपोर्टला गेल्यावरती टर्मिनलवरून प्लेनकडे जाण्यासाठी मेट्रो होती. त्यामुळे आम्ही मेट्रोने गेलो आणि हेच मेट्रोतले काही क्षण मी टिपले होते. आणि यानंतर गार्गीला भूक लागली होती, तर तिला मग मी जेवायला घेऊन चालले होते. तर ती खूप खुश झाली. खायचं म्हणून बाहेरचं मुलांना आवडतंच, तसं तिलाही आवडतं बाहेरचं खायला. आणि इथे तुम्ही पाहू शकता, ड्युटी फ्रीमध्ये खूप साऱ्या वस्तू होत्या. तर त्याच्यामध्ये चॉकलेट्स असतात, परफ्यूम्स असतात, तुम्हाला मेकअपचे काही प्रोडक्ट्स वगैरे असतात तेही भेटतात. आणि ड्युटी फ्री म्हणजे त्याचं वजन जे आहे ते काउंट केलं नाही जात तुमच्या लगेजमध्ये, म्हणजे तुमचं बॅगेज जे असेल त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे मग आम्ही तिथनं, म्हणजे प्रत्येक एंट्रन्सला हे लागतंच. सगळीकडे मुंबई एअरपोर्टला देखील आहे आणि दुबई एअरपोर्टला देखील आहे. अशा प्रकारचे ड्युटी फ्री वस्तू त्यांनी ठेवलेले असतात. ज्वेलरी देखील असते. आणि गार्गीला मजा वाटते. तर याच्यावर नुसतं उभं राहायचं असणं आणि ऑटोमॅटिक पुढे जातं. जास्त त्रास नाही घ्यायचा. हॅलो. आणि आता वाजलेले आहेत 9. तर अजून 10 वाजलेत आणि अजून खूप वेळ आहे. जवळजवळ 12, म्हणजे 2 तास आम्हाला बसायचं आहे. परंतु 1 तासामध्ये चेक इन चालू होईल, म्हणजे आम्हाला आतमध्ये घ्यायला सुरुवात करतील ते 1 तासात किंवा तासामध्ये. आणि त्यांचं सेटअप वगैरे सेट करायला ते 1 तास घेतातच. त्यामुळे 12ला फ्लाईट डॉट उडतेच, म्हणजे असं काही नाही. फ्लाईट 12ला निघते इथनं बरोबर आणि तिथे 3 वाजता पोहोचेल, म्हणजे तिकडचे 4:30 वाजलेले असतील त्यावेळी. तर टोटल असा टायमिंग आहे तो आहे 3 तासाचा. 3 तासापेक्षा कमी लागतात कधी कधी. 3 तासापेक्षा जास्त शक्यतो नाही लागत, तर 3 तास लागतात. आणि 3 तासापेक्षा कमी 5-10 मिनटं लवकरच पोहोचते फ्लाईट. पण डिपेंड असतं फ्लाईटवर. फ्लाईट मोठी असेल तर थोडा वेळ जास्त लागतो, कमी छोटी असेल तर पटकन जाते, असंही असतं. पॅसेंजर किती बसतात त्याच्यामध्ये. आणि आता गार्गीला रेस्ट करायला लावणार आहे थोडीशी. तीच थकली आहे, म्हणजे जास्त काही नाही, पण तिला सर्दी असल्यामुळे जरा कुचंबली. हो. कम गार्गी. आणि आता वाजलेले आहेत 11:15. तर अजून 1-1.25 तास आहे आणि खूप जास्त वेटिंग करायला लावलं. म्हणजे 4 तास आधी बोलवलं आणि कसंच वेटिंग करायला लावतात. कारण ॲक्च्युली काय, सुट्टीचे दिवस असल्यामुळे सगळे लोक ट्रॅव्हलिंग करतात, बाहेर जातात फिरायला वगैरे, तर खूप गर्दी होते. त्यामुळे त्यांनी 4 तास आधी बोलवलं. 4 तास. इथे गार्गी. आणि आम्ही आत्ता आहोत D20 गेटला.
आणि आता बोर्डिंग चालू झालेलं आहे, तर आम्ही निघालेलो आहोत बोर्डिंगसाठी. आणि बोर्डिंग झालेलं आहे, तर आम्ही आता चाललेलो आहोत फ्लाईटमध्ये बसण्यासाठी. होल्ड हँड गार्गी. आणि आम्ही फ्लाईटमध्ये गॅरेज काय करता काय ते गेम तिथे टी व्ही आय थिंक गार्गी मूवी बघायची तिथे मूवी बघायची स्टार्ट कर इथे स्टार्ट ओ नो We hope you have a pleasant flight. Thank you. Non-transmitting mode such as flight mode. Where is Mama? Where is your leg? आणि बसल्यानंतर आम्हाला दिला होता ज्यूस आणि ज्यूससोबत होते राईस क्रॅकर्स होते थोडेसे. तर असंच बरं वाटतं, छान वाटलं मला ज्यूस वगैरे. ज्यूस पण छान होता आणि जेवण एवढं काही छान नव्हतं, म्हणजे ठीक होतं. तर केक वगैरे दिले होते लहान मुलांसाठी पास्ता होता, मॅक्रोनी होती आणि पास्ता जरा स्पायसी असल्यामुळे गार्गीने काही खाल्ला नाही. परंतु मी टेस्ट केला होता आणि माझ्यासाठी वेगळं मील ऑर्डर केलेलं होतं. म्हणजे सर्वांनाच भेटतं बुक करता, म्हणजे फ्लाईटचे ते पैसे त्यामधूनच कट करतात, फ्लाईटच्या पैशातूनच. परंतु अशा प्रकारे हे मील होतं. यातलं सगळंच काही छान नव्हतं, काही वस्तू काही छान होते आयटम, काही नाही लागले. आणि त्याच्यामध्ये एक बटन होतं फ्लाईट, म्हणजे एरोप्लेनचं बटन दाबलं की तुमची फ्लाईट कुठेपर्यंत पोहोचली आहे हे तुम्हाला दाखवत होतं. किती वाजता निघाली आहे, म्हणजे जिथून निघाली तिथून किती वाजता निघाली आणि किती वाजता पोहोचणार आहे तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे, तर मुंबईला. तर आणि कुठे अर्ध्यामध्ये आहे, अर्ध्याच्या पुढे गेली आहे, तुमची हाईट किती आहे, तुमची फ्लाईट म्हणजे जमिनीपासून किंवा समुद्राच्या पासून किती उंच आहे हे तुम्हाला तिथे दाखवलं जात होतं. तिथला टायमिंग काय आहे, लोकल टायमिंग वगैरे सर्व शो करत होतं ते बटन दाबल्यानंतर. आणि फ्लाईटमध्ये चहा देखील होता, तर चहासाठी क्रीमर होता, अमूल गोल्ड क्रीमर, आणि शुगर वेगळी होती. तर त्यांनी असं मला काळा चहा देतात, लँडिंगच्या वेळेला टाकून प्यायचा, लँड करायचं, गरम करून देतात ते. खाली उतरायचं आणि आता फ्लाईट खाली जाते. तू कुठे चालली आहेस? गारखिंडीला की आळकुटीला? आजीकडं?
आजीकडे जायचंय पहिलं हो. बरं गारखिंडीला जायचंय चला आपल्या गावाला जायचं पहिलं आणि आम्ही लँड झालो फायनली हो ना का गारखिंडीला जायचंय आगे फर्स्ट ओके गो गो आणि एमिग्रेशन झाल्यानंतर आमचं बॅगेज वगैरे भेटलेलं आहे आम्हाला तर त्यानंतर आम्ही वेटिंग एरियामध्ये थांबलो होतो आणि आपण गाडी केलेली आहे ना गाडी अजून आलेली नाही आहे तर ते दादा येतात आमचेच गाववाले आहेत तर ते घ्यायला येतात आणि त्यानंतर आम्ही दुसरीकडे म्हणजे पूजाच्या घरी जाऊ ते आम्हाला पूजाच्या घरी सोडतील पूजाच्या मुंबईच्या घरी आणि मग तिथून आम्हाला पूजाचेच मोठे दीर तर ते आम्हाला घेऊन जातील आज रात्री की पूजा सकाळी असं गावी आणि पूजा आमच्याच गावची तुम्हाला माहिती आहे आणि गार्गी ते थकली आहे ना गाऊ बसली आहे तू हे काय एरिया अच्छा आणि येता येता आम्ही माझ्या आणि आज ही आहे मैत्रिणी येसू येसूचा बर्थडे आज ना किती वर्षात झाली म्हटलं चला जाता जाता तिथनं जाणार होते तर म्हणालो आणि ही आहे माझी मैत्रीण तर ती माझी क्लासमेट आहे आणि आम्ही लहानपणी एकाच वर्गात होतो तर मी आज तिच्याकडे थांबले तिच्या मुलीचा बर्थडे होता त्यामुळे तिला सरप्राईज दिलाय मी येऊन अचानक आणि तिला माहितीच नव्हतं ना येणार आहे म्हणून मगाशी फोन केला मी तर आता तिच्या मुलीचा बर्थडे आज किती वर्षात झाली हा तिच्या तर मग आम्ही आज बर्थडेला आलोय तिच्या आणि ही तिची बहीण आहे छोटी बहीण ना आणि हा आहे कार्तिक तर आम्ही घरी चाललो आणि मी ज्यांच्या गाडीमध्ये चालली तर त्यांचा मुलगा आहे आणि आमच्या गावालाच तिथे मला सांगितलं होतं मी तर त्यांच्या पण घरी चालली आहे मी जायचं पण तो रडत नाहीये हा तो रडवे नाही का त्याला हसून हसून तो लहान आहे ना तो लहान आहे ना हॅलो आणि मी आलीये पूजाच्या त्यांच्या घरी तर ही पूजाची मोठी ह्या पूजाच्या मोठी जाऊ आहेत आणि ह्या मुंबईला असतात तर मी पूजाच्या त्यांच्या घरी आली आणि इथे त्यांचा मुलगा देखील आहे रुद्र रुद्र तर हायच नाही करत आहे आणि त्यांनी माझ्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवलाय त्यांना मी भाकरी भाजी बनवायला सांगितली त्यांनी पुरी भाजी बनवली आहे आणि आता आम्ही रात्री गावाला जायला निघणार आहोत जेवण करून आणि आमचं आता जेवण झालेलं आहे तर जेवणामध्ये पुरी भाजी बनवली होती श्रीखंड पण होतं आणि डाळ राईस पण होता तर आणि हा आहे रुद्र वीराचा ब्रदर आणि वीराचा मोठा भाऊ आहे हा
त्याला खाली जायचं ना खेळायला. बॉल खाली टाकला ना तू, खाली जायचं म्हणून. हा म्हणजे मम्मा लगेच म्हणेन जा खाली बॉल घेऊन ये, बॉल कोणी घेऊन जाईल ना. हॅलो, आणि आता आम्ही गावी जायला निघालो. तर या आहेत रेखाताई आणि आमच्या गावालेच आहेत. तर ते आम्हाला सोडायला येणार, भाऊ त्यांच्या मिसेस आहेत. तर मी त्यांना म्हटलं चला आपण चक्कर टाकून येऊ, आम्हालाही कंपनी होईल रात्रभर गप्पा मारायला. तर त्या पण त्यांना म्हटलं त्या लगेच निघाल्या. त्यांनाही गावाला जायला खूप आवडतं. आणि इथे गार्गीची तब्येत खराब आहे आणि इथे पिल्लं बसले 2 त्यांचीच आहेत. आणि आता आम्ही झोपूनच जाऊ, मे बी झोप तर लागणारच आहे. गार्गी जाम थकलेली आता. झोपायचं ना काऊ? आता भेट होता घरी गेल्यावरती. काय करा हॅलो. आणि आम्ही आताच आम्ही आताच पोहोचलेलो आहोत माझ्या माहेरी. तर गार्गी देखील, आता गार्गीची तब्येत ठीक नाही त्यामुळे गार्गी लगेच झोपली आहे आणि सगळे जागेच होते. त्यामुळे काही म्हणजे त्यांना माहिती होतं आम्ही येणार, त्यामुळे काही कोणी झोपलंच नाही. चला तर मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.